बकरी ईदच्या पूर्वसंध्येला कळव्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत कळव्यामध्ये भव्य असे बकऱ्यांचे प्रदर्शन आयोजित केलं होतं। त्यामध्ये विविध बकरे बांधवांनी आणले होते। यामध्ये अगदी 30 किलोपासून ते अगदी 90 ते 100 किलोपर्यंतचे बकरे मुस्लिम बांधवांनी प्रदर्शनाकरिता इथे आणले होते। यामध्ये कोटा, गुजरी, बिटेल, जमनापरी, हंसा, मालवा, काची तसेच विविध प्रकारचे बकरे प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाले। अरफात खानबंदे, माजिद भरमार यांच्या माध्यमातून व ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी हा उपक्रम येथे राबवला जातो, तर यंदा देखील बकरी ईदच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कळवा परिसरामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। तर बांधवांनी देखील या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भेट दिली। मेरा नाम अरफात खानबंदे। आज हम आपको कलवा के अलग अलग वैरायटी के बकरे दिखाएंगे जो बकरी ईद के लिए कुर्बानी, कल इंशाल्लाह बकरी ईद है, तो कुर्बानी के लिए जो जो बकरे अलग अलग स्पीशीज़ के, अलग अलग स्टेट के, अलग अलग वेट के, अलग अलग हाइट के, जो भी अपने मोहल्ले में, अपने एरिया में बकरे आए हैं वो हम प्रेजेंट करें। एक छोटा सा बकरों का गोट एक्सपो टाइप रखे, तो वही अब प्रेजेंट कर रहे हैं। बकरे वैसे बेसिक से 15-20 से लेके 1 लाख, 1.5 लाख, ऐसे बड़े बड़े बकरे भी है। और कुछ बकरे मिनिमम जो वेट है वो 25-30 केजी है, जो मैक्सिमम वेट है वो 100 केजी प्लस के भी बकरे, जैसे देख रहे ये सब 80-90, 100 केजी के बकरे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या बकरी ईदचा सण आहे आपला। मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात। देवाच्या नावाने आपण जसा मान द्यायची आपल्यात पद्धत आहे, तशी एक कुर्बानी दिली जाते उद्याच्या दिवशी। त्याचे 3 हिस्से केले जातात, एक स्वतःसाठी ठेवला जातो, एक नातेवाईकांच्यात वाटला जातो आणि एक गोरगरिबांच्यात वाटला जातो। अशा प्रकारे फार मोठ्या उत्साहात हा सण दरवर्षी साजरा होत असतो। यावर्षी हे आमचे युवा सहकारी आहेत, म्हणजे अरफात खानबंदे, आमचा माजिद भरमार, आमच्या या सगळ्यांनी मिळून ठरवलं की बाबा आपण एक त्याचा एक्सपो ठेवूया। ज्यांचे बकरे चांगले आहेत अशांना बोलून एक प्रोत्साहनपर बक्षीस, त्यांचं सर्वात ज्यांचे चांगले आहेत अशी 3 बक्षिसं देवा, अशा प्रकारची त्यांनी माझ्याकडे सूचना केली आणि त्याला मी लगेच होकार दिला। आणि आज आनंद होतो की बरेच मोहल्ल्यातले आमच्या सगळे टाकोळे मोहल्ला असो, आमचा नाक्यावरचा मोहल्ला असो, जामा मस्जिदला सगळ्यांनी मोठ्या हिरिरीच्यात भाग घेतला। वेगवेगळ्या प्रकारचे बकरे लोकांनाही एकत्र बघायला मिळाले आणि आता यातनं निवड होऊन मेन 3 बक्षिसं दिली जातील, 1, 2, 3 आणि 3 कॉन्सोलेशन प्राइज दिले जातील। तर त्यामुळे हे अशा प्रकारे इथे हा प्रोग्राम पार पडलेला आहे। येणाऱ्या ईदच्या मी सर्वांना, हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करतो की या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान राहू दे।